अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गजानन महाराज आपले गुरु आहेत, आपले सद्गुरू आहेत आणि आपल्या जीवनामध्ये गुरु असणं का आवश्यक आहे. कारण की आपण सगळेजण अंधारात भटकतो आहेत, काही ना काही शोधण्यामध्ये आपण सगळे गुंतलेलो आहोत. आपल्या संसाराच्या गुंत्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत, त्यासोबतच आपण आपल्या कर्माच्या गोंधळामध्ये आपण गुंतलेलो आहोत. आपली जी आंतरिक शांतता आहे ती भंग झालेली आहे आणि हा सगळा भवसिंधू आपल्याला जर का तारून न्यायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात चांगले जर गुरु आपले कोणी असतील तर ते आहेत श्री गजानन महाराज. महाराजांना गुरुपद कसं द्यावं याबद्दलचं संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केला होता. त्यामुळे तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही श्री गजानन महाराजांना गुरुपद देऊ शकता. आपल्या जीवनामध्ये आहेत. आपण यामध्येच आपण स्वतःला धन्य मानावं की श्री गजानन महाराज आपल्या जीवनामध्ये आहेत. कारण की आपल्या म्हणण्याने काहीच होत नसते. आपलं जे काही पूर्वसंस्कृत असते त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये आपण अध्यात्मामध्ये येतो, आपण भक्ती मार्गाला लागतो. पूर्वसंस्कृताशिवाय काहीच होत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील ते पूर्वसंचितच असते, आपले प्रारब्ध असतात, त्यानुसारच या सगळ्या जीवनामध्ये गोष्टी घडत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी आज अत्यंत शुभ दिवस आहे. श्री गजानन महाराजांना आपला गुरु माना आणि श्री गजानन महाराजांच्या चरणी भाव धरा. श्री गजानन महाराजांना संपूर्ण आपलं जीवन समर्पित करून द्या. आपले जे काही कर्म आहेत ते श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करा. महाराजांना शरण जा आणि महाराजांना गुरुपद द्या आणि महाराजांची अतिशय निष्ठेने मनोभावे सेवा भक्ती उपासना करण्याचा प्रयत्न करा. आज दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य तेवढं महाराजांचं नामस्मरण करा. श्री गजानन विजय ग्रंथाचं ज्यांचं पारायण चालू असेल ती खूप छान गोष्ट आहे की दिवसभरामध्ये तुम्ही कधीही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. किंवा अनेक जणांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण पूर्ण देखील झाले असतील. महाराजांची आरती करा. आज शक्यतो पंच आरती करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नैवेद्य दाखवा. महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की महाराजांना पिठलं भाकरी ही खूप आवडते. त्यामुळे पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवा. अजूनही एखादा गोड पदार्थ, खीर बनवा, बासुंदी बनवा, शिरा बनवा किंवा तुम्हाला जे काही गोड पदार्थ अजून बनवण्याची इच्छा असेल ते बनवा आणि महाराजांना नैवेद्यामध्ये द्या. आजचा जो दिवस आहे, जो संपूर्ण दिवस आहे, हा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. महाराजांना काही न मागता महाराजांना एवढं सांगा की आज तुम्ही माझ्यावरती राजी राहा. आज महाराजांना एवढं सांगा की तुम्ही आमच्यावरती राजी राहा, म्हणजे तुम्ही नेहमी करता आमच्यावरती प्रसन्न राहा. तुमचा जो हात आहे तो कधीही आमच्या मस्तकावरून काढू नका. सतत तुमचा हात जो आहे तो आमच्या शिरावरती ठेवा आणि तुम्ही सदैव प्रसन्न राहा, तुम्ही राजी राहा, तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावरती ठेवा. एवढंच मागणं आज श्री गजानन महाराजांना मागा आणि बघा की जीवन किती सुंदर आणि छान बदलून जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.